काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुभम लॉन्स दमानीनगर येथे पार पडला। यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्यावर होती ती निवडणूक दमानींची आणि दमानींची निवडणूक हे काही साधी गोष्ट नाही असं एक समज लोकांचा होता। पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जोरावर लहान थोर कार्यकर्त्यांनी आव्हान जे स्वीकारलं त्या आव्हानाच्या जोरावर ती अतिशय कठीण आणि संघर्षाची निवडणूक सुद्धा आम्ही जिंकली आणि काँग्रेस पक्षाला मोठं यश या ठिकाणी मिळवून दिलं। निवडणूक काही हरकत नाही, आपण समजूया। पण एका चांगल्या व्यक्तीला ज्यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या संबंधीची झलक संबंध देशाला आणि गांधी नेहरूंच्या विचाराला शहर जो पाठिंबा देतं त्या शहरामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी अपघात कसा झाला हे मला कळलं नाही। अपघात झाला, शिंदेचा त्या ठिकाणी विजय प्राप्त होऊ शकला नाही आणि मी पार्लमेंटमध्ये गेलो, मला कल्पना नव्हती। पण मी कोण निवडून आलो याची काही फारशी चौकशी केली नाही। सोलापुरातून कोण आलं याची मला काळजी माहिती घ्यायची होती, तर मला आश्चर्य असा तो धक्का होता। आणि सोलापूरच्या प्रतिनिधींना मी एकंदर विकासाच्या वरती मनापासून लक्ष दिलं। ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, ज्यांनी देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली, अशा व्यक्तीला बाजूला ठेवून आपण काहीतरी वेगळा या ठिकाणी निकाल घेतला। पण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही बजावला। 5 वर्ष गेली, पण ज्यांनी अशा उमेदवाराला ज्या राजकीय पक्षांनी संधी दिली होती बहुतेक त्याही पक्षाच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी उमेदवारीच्यामध्ये बदल करण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसते। त्या ठिकाणी बघायला मिळतं असं वाटतंय। आणि असे काही वेगळे निकाल जर घेतले तर त्या परिसराचं खूप नुकसान होत असतं। 5 वर्ष आपण बघितलं की देशाची सूत्र अपघातानं मोदींच्या हातामध्ये दिली आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठे नेऊन ठेवलं याच्याबद्दल न बोललेलं बरं। त्या संबंधी संध्याकाळच्या सभेमध्ये अधिक बोलण्याच्या संबंधीची संधी मिळणार आहे। आणि म्हणून आज पुन्हा एकदा देशाच्या लोकांच्या मध्ये एक प्रकारची भावना आहे की जसं जवाहरलाल नेहरूंनी, जसं लालबहादूर शास्त्रींनी, जसं इंदिरा गांधींनी, त्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधींनी, नरसिंहराव असतील किंवा त्याच्या द्यावी लागते हे आपण सगळेजण बघतो। आणि म्हणून राष्ट्र पातळीवर आपल्याला बदल हवा आहे, सोलापूरच्या पातळीवर सुद्धा आपल्याला बदल हवा आहे। आणि तो बदल आपल्याला असा हवा आहे की जे नाणं खणखणं वाजणार आहे, कुठेही चालणार आहे, असं नाणं काँग्रेसच्या वतीनं आपल्यापुढे दिलं असेल तर त्याच नाण्याचा स्वीकार केला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांची उमेदवारी ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची उमेदवारी आहे। आणि हे सोलापूर शहर नेहमीच विचाराला पाठिंबा देतं, गांधी नेहरूंच्या विचाराला शक्ती देतं। त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्यावर आहे। घरोघर जाणं, आपला विचार सांगणं, आपली भूमिका लोकांच्या समोर पोहोचवणं हे काम आपल्याला अत्यंत चिकाटीनं करावं लागेल। मतदान केंद्रावर आणण्याच्यासाठी प्रोत्साहित करणं आणि मतदान हे शिंदेच्या बाजूला मोठ्या संख्येनं होईल आणि या देशाचा जो आपल्याला पुन्हा एकदा बदलाचा चेहरा तयार करायचा आहे
त्याला आपल्याला हातभार लावण्यासाठी यश मिळेल याच्यात माझ्या मनात शंका नाही. पवार साहेबांची सभा इथं ठेवली. आज ते इथं आले, मी त्यांचा आभारी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये मी सुरुवातीच्या काळामध्ये मला शरद पवारांनीच आणलं हे सगळ्यांना माहिती आहे. परत परत सांगण्याची गरज नाही. आणि इथपर्यंत आता येऊन पोहोचल्यानंतर या शेवटच्या निवडणुकीला देखील शरद पवारांचा आशीर्वाद लाभला पाहिजे. आणि आज ही संधी मी सोडायची नाही असं ठरवलं. आणि ह्या दमानी कॉम्प्लेक्स मध्ये सकाळी लोकांना त्रास होतो येण्याचं, मला याची कल्पना आहे. परंतु जेवढी 5-10-15 मिनिटं आपल्याशी संवाद साधता येईल ते मला त्याची गरज होती. आणि म्हणून ह्या पहिल्या सभेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शरदरावजी आज आपल्या देशाचे नेते आहेत, आपल्या सगळ्यांचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्वी एक होती, नंतर एकत्रित झाली, परत आम्ही निघालो कुठून. आणि गेल्या जवळजवळ 10-15 वर्षापासून आम्ही एकत्रित काम करतो आहोत. आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही लोकांच्या कल्याणाकरता म्हणून, लोकांच्या भवितव्याकरता म्हणून, शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील आम्ही आहोत. विशेषतः शरदरावजी देशाचे शेतकी मंत्री असताना मी कालच मोहोळच्या सभेमध्ये राजन पाटलांनी ठरवलेली सभा त्या ठिकाणी म्हणालो होतो की शरदरावजी जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा या देशामध्ये तांदूळ आणि गहू याचं उत्पादन वाढवावं म्हणून भारत सरकारवर त्यांनी प्रेशर आणलं आणि गव्हाला दर क्विंटलला 200 रुपये भाव वाढवून दिला आणि तितक्याच प्रतीचा भाव तांदळाला त्यांनी वाढवून दिला. आणि त्यामुळं या देशामध्ये तांदूळ आणि गव्हाचं एवढं उत्पादन झालं की आम्ही या देशातून गहू आणि तांदूळ निर्यात करायला लागलो. पण आज मात्र उलट स्थिती झालेली आहे. आज गहू आम्हाला आयात करावा लागतो, ही परिस्थिती या देशामध्ये झालेली आहे. एक जाणकार नेता सत्तेवर असल्यानंतर शेतकऱ्यांना एकीकडे भाव देणं आणि दुसरीकडे ग्राहकांना देखील योग्य तऱ्हेची सवलत देणं अशा प्रकारची भूमिका घेऊन शरदरावजींनी देशामध्ये काम केलं. आणि इतकंच नाही तर हा देश सेक्युलर राहिला पाहिजे, हा देश सर्वधर्म समूहाचा राहिला पाहिजे म्हणून बऱ्याच वेळेस त्यांनी प्रामुख्याने ही भूमिका घेतली की अनेक वादविवाद आणि तंटा झाले तरी पण त्यांनी निर्णय हा घेतला की या देशाला जर तारायचं असेल तर भारतीय घटना जी सेक्युलर आहे त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि आपला देश पुढे नेला पाहिजे, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली. शरदरावांच्या आशीर्वादानं, शुभेच्छेने या मतदारसंघात जो चिकटून राहिलो तो ह्या शेवटच्या निवडणुकीपर्यंत चिकटून राहिलो, बदलला नाही मतदारसंघ कधी.